ब्रेकनंतर महत्त्वाची बातमी। इगतपुरीत आणखी एका भोंदूबाबाचा पर्दाफाश झालाय। चंद्रकांत राजेंद्र माळी असं या भोंदूबाबाचं नाव आहे। त्याला अटक करण्यात आली आहे। आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून भोंदूबाबाच्या घरातून वन्यजीवांचे अंदाजे 2 लाख रुपये किमतीचे अवयव जप्त करण्यात आले। इगतपुरी परिसरातील गिरणारे येथील चंद्रकांत राजेंद्र माळी या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे। भोंदूबाबाच्या घरातून वन्यजीवांचे अवयव जप्त करण्यात आले। रानडुकराचे दात, सांबरचे शिंग, काळवीट शिंग, घुबडाचे अवयव, साळींदर काटे, मोरपीस तलवार इत्यादी अंदाजे 2 लाख रुपये किमतीचे हे अवयव जप्त करण्यात आलेत। वन विभाग आरोपीच्या घरी सर्च वॉरंट घेऊन गेल्यावर आरोपीने सर्च वॉरंटच खाऊन टाकलं। दरम्यान कोर्टाने या भोंदूबाबाला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तर पीक विम्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप कैलास पाटील यांनी लगावलाय। सरकारच्या कंपनी धार्जिण भूमिकेमुळे हे नुकसान झाले। सरकारचे वकील कंपनीच्या हितासाठी काम करतात। ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांनी हे आरोप लगावलेले आहेत। राज्य सरकारची भूमिका ही बोटचेपी आणि कंपनी धार्जिण असल्यामुळे हे 225 कोटी रुपये शेतकऱ्यांना अद्याप मिळू शकलेले नाहीत आणि जे 93 कोटी रुपये जिल्हा स्तरावर उपलब्ध झाले होते ते सुद्धा परत सर्वोच्च न्यायालयाकडे जमा करण्याची नामुष्की सरकारवर ओढवलेली आहे। हा निर्णय राज्य सरकारच्या चुकीच्या भूमिकेमुळे, कंपनी धार्जिण भूमिकेमुळे ही नामुष्की धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यावर आलेली आहे। तरी माझं सरकारला एवढंच सांगणं आहे की याबाबत आपण ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे। तर ठाण्यात पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झालंय। वागळे इस्टेट परिसरातील हनुमान नगरमध्ये या बिबट्याचा वावर पुन्हा आढळून आलाय। बिबट्या पाणी पितानाचा व्हिडिओ समोर आलाय। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात येतंय। वाशिम मधील पोलीस बदली प्रकरण। प्रशासकीय बदलीपूर्वीच विनंती बदल्यांचे आदेश देण्यात आले। पोलीस अधीक्षकांच्या आदेशामुळे पोलीस वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। 18 पोलीस कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यांचे हे आदेश देण्यात आलेले आहेत। राज्याचे गृहमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून वस्तुस्थिती समोर आणावी अशीही मागणी काही पोलीस कर्मचारी दबक्या आवाजात करतात। तर नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय। तापमानाचा पारा थेट 44 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। वाढत्या उष्णतेमुळे रस्त्यांवर शुकशुकाट पसरलाय। तर एकाच वेळी वेगवेगळ्या नावानं 2 राज्यात पोलिसाची नोकरी आहे। सर्वोच्च न्यायालयानं फौजदारी कारवाईचे आदेश दिलेले आहेत। सार्वजनिक नोकरीत फसवणुकीविरोधातील एका महत्त्वपूर्ण निर्णयात भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं 7 मे 2026 रोजी एका पोलीस शिपायाविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।